नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आजची रेसिपी आपण पाहणार आहोत झणझणीत गावरान पद्धतीने मटण मसाला, तेही एकदम झटपट. चला तर मग सुरुवात करूया झटपट. मटण घ्यायचं आहे, हळद मीठ मसाला लावून ठेवलेला आहे. आता त्याला आपण आलं आणि लसणची पेस्ट लावून घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतलेलं आहे. आता भांड्यामध्ये तेल घालायचं आहे. आता त्यामध्ये थोडीशी आलं लसणची पेस्ट मी अजून घातलेली आहे. बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा चांगला लाल होऊ द्यायचा. कांदा चांगला लाल झाल्याच्या नंतर बारीक चिरलेला टोमॅटो आपण घालणार आहोत. थोडा वेळ झाकण ठेवूया. आता मसाले घालूया. गरम मसाला, धनेपूड, मटण मसाला. आता थोडा वेळ हलवायचं आणि आता शिजवायला घालूया. आता आपण शिजवायला ठेवणार आहोत. त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. गरम पाणीच आपल्याला घालायचं आहे. थोडा वेळ झाकण ठेवू. चांगलं पाणी सुटलं की परत आपण वरून गरम पाणी घालणार आहोत. चांगलं मिक्स करून घेतलं. इकडे गरम पाणी करायला ठेवू. थोडीशी हळद, मीठ, आणि गरम पाणी. आता शिजवायला ठेवलेला आहे. आता मसाला भाजून घेऊया. खडा मसाला घेतलेला आहे मी. खडा मसाला आपण भाजून घेऊया अगोदर. कमी गॅस करायचा आणि कमी गॅसवर आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. मसाला थोडा भाजत आला की त्यामध्ये विलायची आणि तमालपत्र घातलेलं आहे. आता तो मसाला काढून घेऊया. आता मोठा चिरलेला कांदा घातलेला आहे. चांगला भाजून घ्यायचा. आता तेल टाकून आपण चांगला कांदा भाजून घेणार आहोत. अगोदर आपण तेल न घालताच आपण कांदा भाजला होता. आता अजून थोडंसं तेल घालूया आणि तेल घातल्याच्या नंतर चांगलं परतून घ्यायचा. लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा. आता त्यामध्येच आलं आणि लसणची पेस्ट घालायची. टोमॅटोच्या पण मोठ्या मोठ्या फोडीच मी इथे केलेल्या आहेत. आपल्याला हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे मसाला. चांगले लाल झाले की आता आपण काढून घेऊया. आता त्याच पॅनमध्ये आपण डाळ घातलेलं आहे. तेल टाकायचं थोडंसं आणि ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. किसलेलं खोबरं चांगलं परतून घ्यायचं. भाजलं की
काढून घेऊया. आपण जो गरम मसाला भाजून घेतला होता तो कुटून घेऊया. चांगली बारीक पूड करून घ्यायची. खडा मसाला डायरेक्ट न घालता अशा पद्धतीने जर घातला तर भाजी अजून चविष्ट होते. आता आपल्याला दुसरी एक पेस्ट करून घ्यायची आहे. किसलेलं खोबरं, आलं आणि लसणची ही वेगळी पेस्ट आपण करणार आहोत. ते पण आपल्याला चांगलं कुटून घ्यायचं आहे. मिक्सरमधून न काढता असं कुटूनच घ्यायचं, म्हणजे भाजीला वेगळीच चव येते. आता हिरवी मिरची, किसलेलं खोबरं, कोथिंबीर, पुदिना घालून आपल्याला दुसरी पेस्ट करायची आहे. थोडंसं पाणी घालून एक पेस्ट बनवायची आहे. आणि त्यामध्येच आपण कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेला आहे ते घातलेलं आहे. भाजलेलं खोबरं मिक्स करून घेऊया. आता आपले मसाले करून झालेले आहेत. आता आपण मटण पण शिजलेलं आहे. आता आपण भाजी करायला घेऊया. त्यासाठी एका भांड्यामध्ये तेल घातलेलं आहे. आता बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा चांगला लाल होऊ द्यायचा. कांदा आपल्याला चांगला लाल होऊ द्यायचा आहे. अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये टोमॅटो घालूया. लाल मिरची, खडा मसाला जो आपण बारीक पूड केली होती ती घालायची. तमालपत्र, चांगलं मिक्स करून घ्यायचं. आलं लसणची पेस्ट मी यामध्येच घातलेली आहे. आता आपण जी खोबरं कोथिंबीरची पेस्ट होती ती पण यामध्ये घातलेली आहे. तेल घालूया. कांदा आणि टोमॅटोची पेस्ट पण यामध्ये घातलेली आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता परतून घेऊया. परतून घेत असताना गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मिश्रण. झाकण ठेवून चांगलं तेल सुटू द्यायचं. मसाल्याला चांगले तेल सुटू देऊ. थोडी कोथिंबीर घालूया. पाणी घालूनच आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगलं परतून घेतलं की आता यामध्ये मसाले घालणार आहोत. लाल तिखट, कांदा लसूण मसाला, काश्मीरी लाल तिखट, धनेपूड, हळद, सर्व मसाले आपण यामध्ये घालणार आहोत. चांगलं तेल सुटल्याच्या नंतरच मसाले घालायचे. मसाल्यातला जो कच्चेपणा आहे तो निघून जातो. आता परतून घेऊया. कोथिंबीर घालूया आणि थोडा वेळ झाकण ठेवूया. पाणी घालून चांगलं परतून घेऊ. आपलं मटण पण शिजून झालेलं आहे.
आता यामध्ये घालूया. तेल चांगलं सुटू देऊ. अगोदर सूप घातलेलं आहे आणि सूपमध्ये चांगलं परतून घेऊया. चांगली वाफ काढून घेतली की मग आता राहिलेले पीस घातलेले आहेत. कोथिंबीर घालायची. लागेल तेवढं आपण रस्सासाठी पाणी यामध्ये घातलेलं आहे. पाणी घालताना गरम पाणीच घालायचं, थंड पाणी अजिबात घालायचं नाही. गरम पाण्यामुळे जी टेस्ट येते ती थंड पाण्याने येत नाही. मीठ घालायचं. आता आपली भाजी तयार झालेली आहे. चांगली उकळी येऊ द्यायची. बघू शकता मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे. गावरान पद्धतीने मटण मसाला आपण एकदम टेस्टी असा बनवलेला आहे. मस्त तेल पण आपलं भाजीला सुटलेलं आहे. मस्त अशी मटण मसाला भाजी आपली तयार झालेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे मी जर एखादी नवीन रेसिपी पोस्ट केली तर सगळ्यात अगोदर त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. मटण थाळी आपली मस्तपैकी तयार झालेली आहे. बघू शकता एकदम गरम गरम मटण मसाला आपण गावरान पद्धतीने बनवलेला आहे. थाळी पण आपली रेडी झालेली आहे. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.